कल्याण डोंबिवलीत भाजपाचे 8 बिनविरोध. मनसेचा अर्ज मागे, बहुमताच्या आकड्यापासून केवळ एवढ्या जगातूर. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून विजयाचा शंखनाद फुंकला आहे. येथील 2 प्रभागातून उमेदवार बिनविरोध विजयी केल्यानंतर भाजपाने पहिल्या विजयाचा जल्लोष केला होता. त्यानंतर रवींद्र चव्हाण प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागातही भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे भाजपने KDMCमधून विजयाची हॅट्रिक केली होती. त्यानंतर आता तब्बल 8 उमेदवार भाजपाचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. रेखा चौधरी, आसावरी नवरे यांच्यानंतर रंजना पेंडकर बिनविरोध विजयी झाल्याने भाजपाने KDMC महापालिकेत तिसरा विजय मिळवला होता. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपाच्या गुरुवारपर्यंत 5 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखीन 2 प्रभागात उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर भाजपाचे एकूण 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. येथील प्रभाग क्रमांक 26 मधून मुकुंद पेडणेकर बिनविरोध झाले आहेत. तर भाजपाचे महेश पाटील प्रभाग 28 मधून बिनविरोध निवडून आल्याने भाजपाचा 7वा उमेदवार बिनविरोध आला आहे. महेश पाटील यांच्या बिनविरोध निवडीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील प्रभागातून मनसेचे उमेदवार मनोज खरत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महेश पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे मनोज खरत हे मनसेचे शहर अध्यक्ष आहेत. तर प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपा महायुतीचे साई शिवाजी शेलार हेही बिनविरोध निवडून आले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.